ॐ नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। मित्रांनो नमस्कार। उत्कर्षाकडे झेप या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्या चिंतनाचा विषय आहे युधिष्ठिर मूर्तिमंत धर्म। युधिष्ठिर मूर्तिमंत धर्म। आता असे विषय जेव्हा आपण चिंतनासाठी घेत असतो तेव्हा आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो? युधिष्ठिर मूर्तिमंत धर्म म्हणजे युधिष्ठिर असेल मूर्तिमंत धर्म, आपल्याला काय करायचं आहे? आता त्या सगळ्या होऊन गेल्या गोष्टी महाभारतामधल्या गोष्टी आहे, पुराणामधल्या आहे, आपल्या जीवनाशी काय संबंध आहे? म्हणजे बरेचदा आपण असा विचार करतो आणि ह्या गोष्टींना विशेष महत्त्व देत नाही। पण मित्रांनो तसं नाही आहे। ह्या आपल्या जीवनाशी अतिशय यांचा घनिष्ठ संबंध आहे। आपण ह्या गोष्टींना आपल्या स्वतःच्या जीवनापासून वेगळं करू शकत नाही। बरेचदा आपल्याला यामधला खरा अर्थच माहिती नसतो, त्यामुळे आपण ह्या गोष्टी सगळ्या ऐतिहासिक आहेत, पौराणिक आहेत असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो। तसं नाही आहे। आता हे जे युधिष्ठिर आणि मूर्तिमंत धर्म हे आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यावं लागेल आणि आपल्याला सुद्धा मूर्तिमंत धर्म युधिष्ठिर व्हायचं आहे। ते कसं होता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे। आता बघा, युधिष्ठिर म्हणजे काय की ज्याचं मन युद्धप्रसंगी स्थिर आहे। युद्ध प्रसंग म्हणजे युद्ध सुरू आहे आणि युद्धामध्ये सुद्धा जो आपल्या मनाला संतुलित ठेवू शकतो तो युधिष्ठिर। आता बघा, आपल्या जीवनामध्ये दररोजचे संघर्ष असतात, आपल्याला दररोजच युद्ध करावं लागतं। तुकाराम महाराज म्हणतात अंतरे बाहेरे युद्धाचा प्रसंग। आता आपल्या जीवनामध्ये आपल्याला दररोज युद्ध करावं लागतं, म्हणजे संकटाचा सामना करावा लागतो, कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो आणि अशा वेळेस आपल्याला आपलं मन स्थिर ठेवता येत नाही, म्हणून आपण युधिष्ठिर होऊ शकत नाही। पण जर आपण आपलं मन अशा प्रसंगीसुद्धा स्थिर ठेवू शकलो तर आपण सगळेच युधिष्ठिर होऊ शकतो। म्हणजे युधिष्ठिर होऊन गेला आणि आज होऊ शकत नाही असं नाही आहे। बघा, भगवान श्री रामचंद्र यांना आपण काय म्हणतो? त्यांना आपण म्हणतो धर्माचा विग्रह, विग्रहवान धर्म। तेव्हा आपण भगवान रामचंद्रांना असं का म्हणतो? त्यांच्या बाबतीत असं का म्हटलं जातं? बघा, रामो विग्रहवान धर्मः साधु सत्य पराक्रमः राजा सर्वस्य लोकस्य देवानाम इह वासवः। हा श्लोक आहे रामायणामधला। आणि रामायणामध्ये वाल्मिकी काय म्हणतात? म्हणतात रामो विग्रहवान धर्मः। यांनी सुरुवातीला म्हटलं की रामो विग्रहवान धर्म, म्हणजे भगवान रामचंद्र हे धर्माची मूर्ती आहे, धर्माचा विग्रह आहे। त्यांच्या जीवनामध्ये धर्म घनीभूत झालेला आहे, म्हणून रामाला धर्माची मूर्ती म्हटलेलं आहे। आता बघा, रामाचं भगवान रामचंद्रांचं मन बघा आणि त्यांचाच अनुज लक्ष्मण त्याचं मन बघा। आता भगवान रामचंद्र युद्धप्रसंगी किती शांत असतात, कधीही विचलित होत नाही, कधी गांगरून जात नाही। पण लक्ष्मण बघा,
मन किती चंचल आहे, थोड्या थोड्या गोष्टीचा राग येतो. आता 2 भाऊ आहेत, पण भगवान रामचंद्र बघा त्यांचं मन कसं स्थिर आहे, म्हणजे युद्धाच्या प्रसंगी पण स्थिर आहे. पण त्यांचा भाऊ लक्ष्मण त्याचं मन चंचल आहे. हा फरक आहे. आपण सगळे जीव आहोत, आपण सगळे लक्ष्मण आहोत आणि भगवंत आहे रामचंद्र. त्यांचं मन जसं स्थिर होतं तसंच मन युधिष्ठिराचं स्थिर होतं. म्हणून युधिष्ठिराला म्हटलं आहे धर्मराज. धर्मराज युधिष्ठिर, त्यांना धर्मराज का म्हटलं आहे? कारण इथे आपण बघतो की भगवान रामचंद्र जसे युद्धामध्ये आपलं मन स्थिर ठेवू शकत होते, त्याच प्रकारे युधिष्ठिरसुद्धा युद्धप्रसंगी आपलं मन स्थिर ठेवू शकत होते. भगवान कृष्ण बघा, महाभारताच्या युद्धाचे ते कर्णधार आहेत, ते मुख्य नायक आहेत. कधी मन विचलित झालं? कधीच नाही झालं. कितीही कठीण प्रसंग आले तरी विचलित झाले नाही. आणि अर्जुन बघा, जीव आहे ना अर्जुन, आपण सगळे जीवच आहोत. आपण भगवान रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णांचा आदर्श घेऊ शकलो नाही. युधिष्ठिराने तो आदर्श घेतला, म्हणून युधिष्ठिर झाले, म्हणून धर्मराज झाले. आता हा अर्जुन किती चंचल, युद्ध सुरू होण्याच्या पूर्वीच गांगरून गेला. त्याला डिप्रेशन आलं, नैराश्य आलं, मी युद्ध करणार नाही, घाबरला. एवढं मोठं कौरवाचं सैन्य. आता भगवंताच्या हाती काहीही वेपन नाही, शस्त्र नाही, तरी युद्ध करायला तयार आहे. आणि अर्जुन एवढ्या धनुर्विद्येमध्ये पटाईत, आणि तरी घाबरून खाली बसलेला आहे. बघा, म्हणजे हे आहे जीवाचं लक्षण. जीवाचं मन कधीही स्थिर राहत नाही. आपली अवस्था ही अशी आहे. आपली अवस्था आहे अर्जुनासारखी, आपली अवस्था आहे लक्ष्मणासारखी. आपल्याला ह्या महापुरुषांच्या जीवनामधून शिकायचं आहे की संकटाच्या समयीसुद्धा आपल्याला आपलं मन कसं स्थिर ठेवायचं आहे, धीर ठेवायचं आहे. आणि हे युधिष्ठिराने जीवनामध्ये दाखवून दिलं, म्हणून युधिष्ठिर महान झाले. आता युधिष्ठिर महान होऊ शकले, आपण पण महान होऊ शकतो. पण कशा प्रकारे? साधू सत्य पराक्रमः राजा सर्वस्य लोकस्य देवानां इह वासवः. साधू कोण असतो? साधू ज्याला आपण सज्जन म्हणतो, जो धर्माचं आचरण करतो त्याला आपण साधू म्हणतो. इव्हन तुकाराम महाराज तर म्हणतात की जो गोरगरिबांची सेवा करतो तो सुद्धा साधूच आहे. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. म्हणजे साधू काही सगळ्यांना म्हटलेलं नाही आहे. जो धर्माचं आचरण करतो, जो सत्याचं आचरण करतो, जो आपलं जीवन चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करतो, त्याला साधू म्हटलं आहे. आणि हेच आपण बघतो की युधिष्ठिराने आपल्या जीवनामध्ये करून दाखवलं. ते साधू होते, म्हणजेच धर्माचं आचरण करणारे होते, अधर्माचं आचरण नव्हे. साधू, आणि त्यांच्यामध्ये पराक्रम पण होता. असं नाही का ते चांगले होते पण भित्रे होते, असं नाही. युधिष्ठिराला भगवद्गीता सांगायची गरज पडली नाही. युधिष्ठिराला माहिती होतं की युद्ध होणार आहे आणि आपल्याला करावं लागणार आहे. त्यांना नाही पडली गरज भगवद्गीतेची, कारण ते पण पराक्रमी होते. असं नाही, भगवान रामचंद्रसुद्धा पराक्रमी होते, भगवान कृष्णसुद्धा पराक्रमी होते, शिवाजी महाराजसुद्धा पराक्रमी होते, कधीच घाबरले नाही. म्हणजे बघा, जीवनामध्ये यांच्या जीवनामध्ये पण संघर्ष आले, पण त्यांच्यामध्ये पराक्रम होता, शौर्य होतं. म्हणजेच संकटाचा सामना करण्यासाठी त्यांच्यामध्ये धैर्य होतं. कधीच हिंमत सोडली नाही, कधीच हिंमत हारली नाही. म्हणून तर ते लोक महान झाले. इथे साधू सत्य, सत्याचं आचरण केलं, त्याला म्हटलं आहे खरं साधू.
की जो सत्याच्या मार्गावर चालतो, कारण शेवटी आपल्याला त्या सत्यापर्यंत पोचायचं आहे. आपल्या जीवनाचे ध्येय काय आहे? सत्य लाभ करून घेणं. सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजेच गॉड. ट्रूथ इज गॉड. गॉड इज ट्रूथ. गांधीजी म्हणायचे की सत्य हाच ईश्वर आहे आणि ईश्वर हाच सत्य आहे. तेव्हा आपल्याला सत्याकडे जायचं असेल तर असत्याच्या मार्गाने जाऊन चालणार नाही. म्हणून इथे म्हटलं आहे की सत्य म्हणजे त्याच्यामध्ये सत्य पण आहे, सत्याचं आचरण पण करतो, इकडे धार्मिक पण आहे आणि तिकडे पराक्रमी पण आहे. आता हे 3 गुण असल्यामुळे भगवान रामचंद्रांना आपण म्हणतो विग्रहवान धर्म. रामो विग्रहवान धर्म. ते धर्माची मूर्ती आहे आणि ह्या 3ही गोष्टी आपल्याला युधिष्ठिरामध्ये बघायला मिळतात. युधिष्ठिर पण धार्मिक आहे, धर्माचं आचरण करतात, सत्याचं आचरण करतात. आपल्याला ती घटना माहिती आहे सगळ्यांना की जेव्हा द्रोणाचार्य गुरूंना ठार मारायचं आहे तेव्हा त्यांना मारणं शक्य नाही. पण धर्म काय आहे? आपलं कर्तव्य करणं. आणि कर्तव्य करताना आपल्याला कधीकधी कॉम्प्रोमाइज थोडंफार करावं लागतं. शिवाजी महाराजांना युद्ध जिंकणं शक्य झालं नसतं त्यांनी जर गनिमी कावा केला नसता. कारण आपण लढतो आहे कुणाशी? राक्षसांशी, की जे बिलकुल धर्माचं आचरण करत नाही. आता त्यांना त्यांच्या भाषेमध्येच शिकवावं लागेल. इथे द्रोणाचार्य जरी गुरु होते पण द्रोणाचार्य कुणाचा पक्ष घेत होते? दुर्योधनाचा, म्हणजे वाईटाचा पक्ष घेत होते. आता वाईटाचा पक्ष घेतल्यानंतर ते आता कुठे राहिले धार्मिक? त्यांनी तर धर्म सोडला, ते अधर्माच्या मार्गावर गेले. आता ते अधर्माच्या मार्गावर गेलेले असताना तुम्ही धर्माच्या मार्गाने त्यांना कसे हारू शकाल? म्हणून इथे कधीकधी आपल्याला तडजोड करावी लागते. म्हणून आपण बघतो की युधिष्ठिर काही केल्या खोटं बोलायला तयार नव्हते, कारण ते सत्यप्रिय होते. तेव्हा भगवान कृष्ण म्हणाले की ठीक आहे, तुला खोटं बोलायची गरज नाही, तू फक्त म्हण अश्वत्थामा हत नरो वा कुंजरो वा. म्हणजे अश्वत्थामा मेलेला आहे, तो पशु आहे की मनुष्य आहे? तो पशु असो की मनुष्य असो, पण अश्वत्थामा मात्र मेलेला आहे. आता हे तर खरं होतं. अश्वत्थामा नावाचा हत्ती मारलेला होता तेव्हा पूर्णपणे ते 100% खोटं नव्हतं. अश्वत्थामा हतः नरो वा कुंजरो वा. मग मनुष्य असो की तो पशु असो, पण अश्वत्थामा तर मेलेला आहे. आता इथे काय आपण बघतो, द्रोणाचार्यांनी फक्त तेवढंच ऐकलं अश्वत्थामा हतः आणि ते कोसळले की आता आपला मुलगा गेला, त्यांना शोक झाला. आता बघा, धर्मगुरू आहे, कौरवाचे गुरु आहे आणि त्यांना शोक झाला. जे पुत्रमोह कुठे गेला? अजूनही पुत्रमोह आहेच, अजूनही अधर्माच्या मार्गावर जात आहेच. तर बघा, इथे युधिष्ठिराचं जीवन आपण बघतो. सत्याचं आचरण आहे, पराक्रम पण आहे, धार्मिक आहे आणि म्हणून त्यांना म्हटलं आहे धर्मराज. म्हणून युधिष्ठिर मूर्तिमंत धर्म, जे बरेचदा आपल्याला धर्माचा अर्थच कळत नाही. आणि इथे भगवान रामचंद्रांनी बघा कसं आपलं जीवन ते जगले, की ज्यांना धर्माचा विग्रह आपण समजतो. सत्यवचनी आहे, पराक्रमी आहे, साधूही आहे आणि सगळं आहे. आणि ते आहे राजा सर्वस्य लोकस्य देवानामेव वासव. जसा इंद्र फक्त देवांचा राजा आहे, तर राजा रामचंद्र कसे आहे? सर्वस्य लोकस्य राजा. ह्या 3 भुवनांचा, त्रिभुवनाचा राजा आहे. ही इज द किंग ऑफ एंटायर युनिवर्स. सगळ्या जगाचा राजा आहे. ही प्रजा सगळी भगवंताची आहे. या सगळ्या प्रजेचं रक्षण करणं राजाचं कर्तव्य आहे.
म्हणून आपण म्हणतो रामराज्य म्हणजे असं पाहिजे राज्य की ज्या राज्यामध्ये न्याय राहील, नीतिमत्ता राहील, ज्या राज्यामध्ये दुःख राहणार नाही, गरिबी राहणार नाही, जिथे नैतिकता राहील, अधर्म राहणार नाही, भ्रष्टाचार राहणार नाही, अशा प्रकारचं राज्य होतं भगवान रामचंद्रांचं. म्हणून आपण म्हणतो की आपल्याला तसं रामराज्य पाहिजे आहे. आणि ते रामराज्य केव्हा येईल? जेव्हा आपल्यामध्ये बदल होईल तेव्हा येईल. आपोआप काही येणार नाही. शेवटी मनुष्याला बदलायचं आहे. राजाचं उदाहरण घेऊन, युधिष्ठिराचं उदाहरण घेऊन, भगवान रामचंद्रांचं उदाहरण घेऊन, भगवान कृष्णाचं उदाहरण घेऊन, भगवान श्रीरामकृष्णांचं उदाहरण घेऊन आपल्याला जीवनामध्ये आचरण करून आपलं जीवन बदललं तर कुठे रामराज्य येईल. आपण बदललोच नाही तर उपयोग काय? आणि आपण बदलावं म्हणून तर ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. आणि आपण म्हणतो की यांचा आमच्या जीवनाशी काही संबंधच नाही, आम्हाला काय घेणं देणं आहे, आम्ही जसे आहोत तसेच राहू. ते होऊन गेले महान, ठीक आहे, त्यांची पूजा करा, बस एवढं पुरेसं आहे. आपण कशाला त्यांच्यासारखं व्हायचं? बघा, इथे आपली कुठेतरी गफलत होते. म्हणजे आपल्याला त्या पौराणिक गोष्टी वाटतात, आपल्या जीवनाचे आदर्श वाटत नाही. हे आपल्या जीवनाचे महान आदर्श आहेत, त्यांचं अनुसरण आपण करायला पाहिजे, त्यानुसार जीवन घडवायला पाहिजे. हे आपण कधीच बघत नाही. आपण जिथे आहोत तळाशी आपण तिथेच राहतो आणि ते जिथे आहे वर तिथेच राहतात आणि आपल्यामधली ही दरी वाढतच जाते. मग एवढे मोठमोठे आदर्श निर्माण करून उपयोग काय? जर त्या आदर्शाप्रमाणे आम्ही आमचं जीवन घडवण्याचा प्रयत्नच करत नसू, ते आदर्शच राहून जाईल आणि आम्ही आहोत तसेच राहून जाऊ. हे काही बरोबर नाही. हे असं होणं योग्य नाही. मग त्या लोकांच्या येण्याला अर्थ काय आहे? त्यांनी जीवन दाखवण्याला अर्थ काय आहे? जर आपण असेच राहणार असू, आपल्या जीवनामध्ये बदलच घडवून आणू इच्छित नसू, तर मग त्या आदर्शांचा काही उपयोग आपल्याला होणार नाही. तर इथे म्हटलं आहे, रामो विग्रहवान धर्मः साधु सत्यपराक्रमः राजा सर्वस्य लोकस्य देवानाम इह वासवः. आता हे जे उदाहरण आहे, हा जो आदर्श आहे, तो आदर्श युधिष्ठिराने आपल्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे नेहमी कसा असतो? शांत असतो. युधिष्ठिरांचं मन बघा कसं शांत असते नेहमी. कितीही कठीण प्रसंग आला तरी युधिष्ठिर कधी विचलित होत नाही. हेच आपण त्यांच्या जीवनामध्ये बघतो. आता इथे त्यांच्या जीवनामधली एक खूप महत्त्वाची घटना आहे, ती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत की कसे ते निस्वार्थी होते, कसे ते इतरांसाठी जगत होते. त्याला तर खरा धार्मिक म्हटलं आहे ना. स्वामी विवेकानंद म्हणतात, आय कॉल हिम ए महात्मन हुज हार्ट्स ब्लीड्स फॉर द पुअर, अदरवाईज ही इज ए दुरात्मन. ज्याचं हृदय गरिबांसाठी तळमळते तोच महात्मा आहे, बाकी तर दुरात्मेच आहेत. म्हणजे इथे आपल्याला सांगितलं आहे की आपण इतरांसाठी जगलो पाहिजे. आता युधिष्ठिरांच्या जीवनामधली ही घटना हेच आपल्याला सांगत आहे. आता महाभारताचं युद्ध झालं, पांडवांनी युद्ध जिंकलं, बरेच वर्ष युधिष्ठिरांनी राज्य केलं आणि आता त्यांना वाटलं की आता आपलं कार्य संपलेलं आहे, आता आपली जबाबदारी संपली, आता आपण इथून जाणं योग्य. म्हणून त्यांनी ठरवलं की आता आपण हिमालयात निघून जायचं, म्हणजे स्वर्गारोहण करायचं. आता आपण स्वर्गामध्ये जायचं. आता स्वर्गामध्ये जाणं आणि ते सुद्धा हे शरीर घेऊन सगळ्यांना शक्य नाही आहे. फक्त तुकाराम महाराजच वैकुंठाला गेले, सशरीर गेले, शरीरासोबत सगळेच काही जाऊ शकले नाही. इवन त्यांची स्वतःची पत्नी पण जाऊ शकली नाही. आता बघा, या पाचही पांडवांनी आणि द्रौपदींनी वल्कल धारण केले, सगळं त्याग केलं, सगळं आपलं राज्य सोपवून दिलं वंशजांना आणि पुढे ते निघाले. आता जेव्हा ते हिमालयाकडे जात होते, हिमालयाच्या पलीकडे मेरू पर्वत आहे
आणि त्या मेरू पर्वतापर्यंत जायचं आहे. मेरू पर्वतावर गेल्यावर तिथे स्वर्गामधून विमान येणार आणि विमानात बसून मग स्वर्गाला जाणार. आता जेव्हा त्यांनी प्रवास सुरू केला तेव्हा हळूहळू एक एक पडायला लागला. पहिले द्रौपदी पडली. भीम म्हणतो की धर्मराज द्रौपदी पडली. युधिष्ठिर काय म्हणतात, पडली तर पडू दे, थांबायला वेळ नाही, आपल्याला भगवान कृष्णाला भेटायला जायचं आहे, चला पुढे मार्गक्रमण करा. तिथे थांबून शोक करत नाही बसले, पुढे निघाले. त्याच्यानंतर सहदेव पडला, नकुल पडला, अर्जुनही पडला आणि भीमही पडला, सगळे पडले. पण ह्या 5 पांडवांनी द्रौपदीला सोडून एक कुत्रा त्यांच्यासोबत येत होता. तो कुत्रा मात्र जिवंत होता. आता बघा, युधिष्ठिर फक्त एकटे आणि 4ही भाऊ पडले आणि द्रौपदी पण पडली. सशरीर जाऊ शकले नाही. एवढ्या बर्फामधून जायचं, कठीण प्रवास, सगळे रस्त्यामध्येच पडले. फक्त युधिष्ठिर त्यांच्या पुण्यकर्मामुळे, धर्माचं आचरण केल्यामुळे मेरू पर्वतावर जाऊ शकले आणि सोबत कुत्रा होताच. आता मेरू पर्वतावर गेल्यानंतर स्वर्गामधलं विमान आलं आणि विमान आलं आणि त्यांना म्हणे बसा विमानात, तुम्हीच असे एकमात्र महापुरुष आहात, धर्मपाल आहात किंवा धर्मराज आहात की तुमच्या पुण्यकर्मामुळे स्वर्गामध्ये जाण्याचा तुम्हालाच अधिकार प्राप्त आहे. बघा, बाकी कोणीही इथपर्यंत येऊ शकलं नाही. तेव्हा रथामध्ये बसा आणि चला. तेव्हा युधिष्ठिराने मागे वळून बघितलं आणि बघितलं की सोबत कुत्रा आहे. तेव्हा युधिष्ठिर म्हणाले की अरे बेटा, जा तू बस रथामध्ये, मी नंतर येतो. तेव्हा इंद्र म्हणतो की हे काय म्हणता तुम्ही, हे कसं काय शक्य आहे, हा कुत्रा आणि कुत्रा जाणार स्वर्गाला, त्यानं काय असं पुण्य केलं आहे, नेहमी शिकार करून खातो, प्राण्यांना मारून खातो, म्हणजे तो नाही जाऊ शकत. तेव्हा युधिष्ठिर म्हणतो की का तू जाऊ शकत नाही, माझ्या सगळ्या भावंडांनी मला सोडलं, पण हा असा एकच मात्र कुत्रा आहे की हा माझ्यासोबत राहिला, सुखदुःखामध्ये यानं मला साथ दिली, यानं मला कधीही सोडलं नाही, सुरुवातीपासून हा माझ्यासोबत आहे आणि आता मला स्वर्गात जायचं आहे म्हणून मी काय त्याला सोडून देऊ, मला ते शक्य नाही, मी नाही स्वर्गात येणार, मी एकटा नाही येणार. आता इंद्र पण चिंतेमध्ये पडला, आता काय करावं. तेव्हा इंद्र म्हणाला की ठीक आहे, स्वर्गामध्ये फक्त एकच जण जाऊ शकतो, 2 नाही. तुमच्या ऐवजी तुम्ही जर त्या कुत्र्याला पाठवत असाल तर आम्ही कुत्र्याला घेऊन जाऊ, पण तुम्हाला मात्र स्वर्गाला जाता येणार नाही. तेव्हा युधिष्ठिर म्हणतो की ठीक आहे, मला स्वर्गामध्ये जायची गरज नाही, हा माझा कुत्रा, याला बसवा रथामध्ये आणि याला घेऊन जा स्वर्गामध्ये. बघा, त्या एका क्षुद्र प्राण्यासाठी, कुत्र्यासाठी स्वतः स्वर्गात जाण्याचा मान ते पूर्णपणे त्याग करतात. नाही, त्या कुत्र्यालाच घेऊन जाणार, मी नाही गेलो तरी चालेल. आणि अशा वेळेस सगळं चित्र पालटून जातं. तो कुत्रा नसतो, तो स्वतः यमधर्मराज असतो. तो प्रगट होतो आणि म्हणतो युधिष्ठिरा, मी तुझी परीक्षा घेत होतो आणि ह्या शेवटल्या क्षणीसुद्धा तू परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. तू एका क्षुद्र कुत्र्यासाठी स्वतःला स्वर्गाचं सुख तुनं त्याग केलेला आहे, म्हणून तूच जाण्यासाठी योग्य आहे. आणि मग त्यांनी त्या युधिष्ठिराला रथामध्ये बसवलं आणि स्वर्गाला घेऊन गेले. म्हणजे बघा, जरी घटना छोटीशी आहे पण इथे आपल्याला काय शिकायचं आहे की इथे स्वतःचा स्वार्थ नाही, मी स्वर्गात गेलो पाहिजे हा विचार कुठेच नाही. हा कुत्रा ज्याने मला साथ दिली आहे, ज्याने एवढी मला मदत केली आहे,
मी त्याचा विचार करायला नको? त्याला की आम्ही असं सोडून द्यायचं? आपण जीवनामध्ये हेच तर करतो. जेव्हा आपला स्वार्थ येतो तेव्हा आपण जवळचे नातेवाईक, जवळचे मित्र ह्या सगळ्यांना सोडून देतो. आपण पहिले आपला स्वार्थच बघतो. आपण बघितलं या कोरोनाच्या काळामध्ये अशा कितीतरी गोष्टी घडल्या. जेव्हा डॉक्टर म्हणाले की आमच्याकडे इंजेक्शन नाही, हे रेमडेसिवीर इंजेक्शन आहे, फक्त 2च आहे आणि तुमचे 4 पेशंट आहे, आता कुणाला द्यायचं? बघा, प्रत्येक व्यक्ती म्हणतो की मलाच द्या पहिले, मलाच द्या पहिले, पहिले मलाच द्या. आता त्यांना बाकीच्यांची चिंता नाही. आपले आईवडील आहे, भाऊ बहीण आहे, त्यांना पण मिळायला पाहिजे. नाही, प्रत्येकजण म्हणतो की मला पहिले द्या. म्हणजे आपल्यामध्ये असा हा स्वार्थ असतो. पण इथे त्या कुत्र्यासाठी केवळ मृत्यू नाही तर स्वर्गसुद्धा नाकारला. इथं मरायला तर तयार आहेच, पण स्वर्गात जायलासुद्धा तयार नाही. म्हणजे अशा प्रकारे निस्वार्थ जीवन इथे जगून दाखवलं युधिष्ठिराने. म्हणून त्यांना आपण म्हणतो मूर्तिमान धर्म. आणि दुसरं एक त्यांचं नाव आहे अजातशत्रू, की ज्यांचा शत्रूच कधी जन्माला आलेला नाही. युधिष्ठिराला अजातशत्रूसुद्धा म्हटलं आहे. अजातशत्रू म्हणजे त्यांचा शत्रूच जन्मलेला नाही आहे. कौरवांच्या दृष्टीनं पांडव शत्रू होते, पण युधिष्ठिराला कोणीही शत्रू नव्हतं. युधिष्ठिर इवन दुर्योधनाला सुयोधन म्हणायचे. दुर्योधन म्हणायचे नाही, सुयोधन म्हणायचे. म्हणजे आपल्या शत्रूला पण ते मित्र मानायचे. एकदा जेव्हा ते वनवासामध्ये होते आणि ज्या ठिकाणी ते राहत होते तंबू करून, त्याच्या थोड्याच अंतरावर एक मोठं तळं होतं, मोठा तलाव होता, जलाशय होता. आता तिथे दुर्योधन काही आपल्या कौरवांना घेऊन, कर्णाला घेऊन, आपल्या सगळ्या घरातल्या स्त्रियांना घेऊन तिथे पिकनिक करायला आला. ॲक्च्युली दुर्योधनाला दाखवायचं होतं की बघा आम्ही कशी मजा करत आहोत. आता पांडवांच्या शेजारी जाऊन दाखवायची काय गरज होती? पण जिथे पांडव राहत होते तिथे जवळच ते तिथे त्या तलावावर गेले आणि त्यांना तिथे वनभोजन करायचं होतं. आता त्या तलावामध्ये स्नान करायसाठी जेव्हा उतरले ते, त्याच वेळेस गंधर्व पण आले. आता तो घाट होता गंधर्वांचा. तिथे गंधर्व स्नान करायचे आणि तिथे हा दुर्योधन स्नान करायला गेला. त्यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. ते गंधर्व म्हणाले की नाही, ही जागा खाली करून द्या, तुम्ही इथे स्नान करू शकत नाही, दुसरीकडे करा, ही आमची जागा आहे, ही स्नानाची आमची जागा आहे. आता त्यांच्यात युद्ध सुरू झालं आणि कौरव हारले. दुर्योधनाला त्यांनी गंधर्वांनी दोराने बांधून ठेवलं आणि ही बातमी पांडवांना कळली. सगळे पांडव खूप खुश झाले, आनंद झाला. नाही, बरं झालं, चांगला धडा शिकायला मिळाला त्याला. तो आपली गंमत बघायला आला होता ना, म्हणजे आता बरं झालं ते त्याला बांधून ठेवलेलं आहे. युधिष्ठिर म्हणतो, अर्जुना तू जा आणि त्याला मुक्त कर. शेवटी आपल्या घरच्या स्त्री आहे, आपले भाऊ आहे. शेवटी अर्जुन त्या गंधर्वाशी युद्ध करून दुर्योधनाला मुक्त करतो. नंतर सगळे कौरव परत जातात. म्हणजे बघा, माहिती आहे की दुर्योधन शत्रू आहे आपला, त्याच्यामुळे हा वनवास घडलेला आहे, त्याच्यामुळे एवढे कष्ट भोगावे लागत आहे. तरी दुर्योधनाविषयी मनामध्ये कुठेही द्वेष भावना नाही. असं आहे चरित्र युधिष्ठिराचं. आणि भगवंतावर किती भक्ती आहे, आणि भक्तीमध्ये काहीही मागत नाही. बघा, म्हणजे आपण जेव्हा भगवंताची भक्ती करतो तेव्हा भगवंताकडून आपण मागतो की भगवंता हे मला दुःख का दिले? कुंती तर म्हणते की कृष्णा आम्हाला अजून दुःख दे. जेव्हा आमच्या जीवनामध्ये दुःख येतात तेव्हाच तुझी आम्हाला आठवण येते, आणि जेव्हा आम्ही सुखी असतो, सुखात असतो, तेव्हा तुझी आम्हाला आठवण येत नाही. सुख जब आता मन भूल जाता दुःख में याद तुम्हारी. दुःखामध्येच आपल्याला भगवंताची आठवण होते. आणि इथे एवढे दुःख आहे
ती द्रौपदी विचारते युधिष्ठिराला की म्हणे तुम्ही तर एवढे धर्मराज आहात, धर्माचं आचरण करणारे आहात, एवढे भगवान कृष्णांचे भक्त आहात, तरी तुमच्या जीवनामध्ये एवढे दुःख. तेव्हा युधिष्ठिर काय सांगतो बघा. म्हणजे युधिष्ठिरांच्या जे तोंडून शब्द निघाले ते स्वामीजींनी त्यांच्या व्याख्यानामध्ये, त्यांनी एक महाभारतावर व्याख्यान दिलं आहे स्वामीजींनी अमेरिकेमध्ये. त्या महाभारतामधील व्याख्यानामध्ये बघा स्वामीजी काय म्हणतात. स्वामींचे शब्द आहे ते. स्वामीजी म्हणतात, एके दिवशी युधिष्ठिराला त्याच्या राणीने विचारले की त्यांच्यासारख्या अत्यंत धर्मज्ञ पुरुषालाही एवढे दुःख का भोगावे लागले. युधिष्ठिराने उत्तर दिले, हे सम्राज्ञी, लक्षात घे, हिमालय हा केवढा भव्य आणि सुंदर आहे. मला तो खूप आवडतो. तो मला काही देत नाही, पण तरीही भव्य आणि सुंदर गोष्टींवर प्रेम करणे हा माझा स्वभाव आहे. त्याचप्रमाणे मी ईश्वरावर प्रेम करतो. सर्व सौंदर्याचा आणि उत्तुंगतेचा स्रोत ईश्वरच आहे, म्हणून प्रेम करण्यायोग्य असा केवळ तोच आहे. माझा स्वभाव तसा असल्यामुळे मी त्याच्यावर प्रेम करतो. मी त्याच्याकडे काहीही मागत नाही, कशासाठीही त्याची प्रार्थना करत नाही. तो त्याला आवडेल तिथे मला ठेव. मी त्याच्यावर प्रेमासाठीच प्रेम करतो. मी प्रेमात व्यापार करणे शक्य नाही. मी प्रेमात व्यापार करणे शक्य नाही. म्हणजे बघा, इथे प्रेमासाठीच प्रेम, भक्तीसाठीच भक्ती. इथे व्यापार नाही की देवा मी तुझ्यावर भक्ती करतो, माझे दुःख दूर करून दे, असं म्हणत नाही युधिष्ठिर. म्हणजे किती उत्तुंग आदर्श आहे आपल्या सगळ्यांसाठी. मग आता या युधिष्ठिरासारखं आपल्याला जीवन घडवायचं आहे. तेव्हा स्वामी विवेकानंद काय म्हणतात, ते म्हणतात की शक्य आहे, आपण पण अशा प्रकारे आपलं जीवन घडवू शकतो. ठीक आहे, आपण धर्मराज नाही होऊ, पण धर्मवीर तर होऊ शकू. इथे त्यासाठी आपल्यामध्ये काय पाहिजे बघा. स्वामीजी काय म्हणतात, ज्या माणसाच्या ठाई सत्य, पावित्र्य आणि निस्वार्थ वृत्ती ह्या 3 गोष्टी असतील, त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही. ह्या 3 गोष्टी असल्यावर अखिल विश्व जरी विरोधार्थ उभे ठाकले तरी त्याला तो एकटाच माणूस सहज तोंड देऊ शकेल. बघा, स्वामीजीने सांगितलं आहे की आपल्याला जर अशा प्रकारे व्हायचं असेल, युधिष्ठिरासारखं व्हायचं असेल, तर या 3 गोष्टीचं आचरण केलं पाहिजे. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सत्य, पवित्रता आणि निस्वार्थपरता असेल, त्या व्यक्तीला दाबून टाकण्याची शक्ती जगामध्ये कुठेही नाही. कोणीही त्याला दाबून टाकू शकत नाही. सगळं जग त्याच्या विरोधार्थ उभं ठाकलं तरी तो एकटाच पुरून उरू शकतो. ह्या 3 गोष्टीचं आचरण करायला स्वामीजींनी सांगितलं आहे. सत्य, युधिष्ठिराने आचरण केलं. निस्वार्थपरता, त्या कुत्र्यासाठी स्वतः स्वर्ग नाकारला. आणि पवित्रता, म्हणजे आपल्या इवन शत्रूचा सुद्धा द्वेष केला नाही. म्हणजे हे जे गुण आपल्या अंगी जर असले तर आपणसुद्धा महान होऊ शकतो. आता इथे आपण विग्रह, धर्माचा विग्रह नाही होऊ शकू. आपण राम होऊ नाही शकू. रामो विग्रहवान धर्म. किंवा आपण धर्मराज युधिष्ठिर पण नाही होऊ शकू, पण आपण धर्मवीर होऊ शकू, धर्म पालू शकू, आपण धर्मात्मा होऊ शकू. पण धर्मात्मा म्हणजे काही तो सिनेमा नव्हे, लक्षात ठेवा. एक सिनेमा पण होता धर्मात्मा नावाचा. आता तो सिनेमासारखं आपल्याला व्हायचं नाही, सिनेमातल्या हिरोसारखं आपल्याला व्हायचं नाही. इथे धर्मात्मा होण्यासाठी हे गुण सांगितलेले आहे. आणि शेवटी सिनेमांचा उद्देश काय आहे बघा. आज आपण कुठे गेलो, सिनेमाचं नाव आपण जरी धर्मात्मा ठेवलेलं असेल, सिनेमाचा उद्देश काय आहे की लोकांपर्यंत ही चांगली मूल्य पोहोचवणं. हा आहे सिनेमाचा उद्देश. सिनेमा हे जगामध्ये किंवा देशामध्ये
एक परिवर्तन घडवून आणण्याचं साधन आहे, ते केवळ मनोरंजनाचं साधन नाही आहे. पण आज आपण बघतो काय होत आहे. पूर्वी पण किती चांगले चांगले सिनेमे होते, लोकांना कितीतरी गोष्टी त्यापासून शिकायला मिळायच्या. पण आज मात्र फक्त पैसे कमावण्यासाठी आणि लोकांचं मनोरंजन करण्यासाठी काय काय आपण दाखवतो लोकांना. जे त्यांच्यामध्ये ज्या गोष्टी आहे, जे विकार आहे, तेच विकार आपण वाढवून देतो. हे काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, ईर्ष्या ह्यालाच आपण खतपाणी देतो. आता ते तर लोकांमध्ये आहेच, स्वाभाविकच आहे. आणि त्याला तुम्ही खतपाणी पुरवता आणि माणसाचा राक्षस बनवता. अरे त्याला कुठे माणसाचं देव बनवा. हे शिक्षणाचं, प्रचाराचं एक माध्यम आहे सिनेमा. त्याचा योग्य उपयोग करा. पण आज आपण बघतो की सिनेमाचा उपयोग समाज घडवण्यासाठी होतच नाही. जरी नाव धर्मात्मा असेल किंवा असे किती चांगली नावं असतील, पण जर आपण त्यामधल्या गोष्टी बघितल्या, स्टोरी बघितली, काही आपल्याला शिकायला मिळत नाही. आपले पैसे बर्बाद होतात, वेळ बर्बाद होतो आणि काहीच मिळत नाही. नुसतं एंटरटेनमेंट. सिनेमाच्या बाहेर आलं हॉलच्या की आपण काय शिकलो आपल्याला कळतच नाही. हा काही सिनेमाचा उद्देश नाही आहे. सिनेमा एक साधन आहे, एक माध्यम आहे समाज घडवण्याचं. आणि ह्याच गोष्टी आज आपण विसरलेलो आहे. तेव्हा त्या सिनेमातला धर्मात्म्यासारखं आपल्याला व्हायचं नाही आहे. खरा धर्मात्मा व्हायचा आहे. शिवाजी महाराजासारखा धर्मात्मा व्हायचा आहे. भगवान रामचंद्रासारखा धर्मात्मा व्हायचा आहे. भगवान कृष्णासारखा धर्मात्मा व्हायचा आहे. आणि बघा गिरीश घोष, ते पण नाटककार होते. ते पण नाटकं लिहायचे आणि त्यांच्या नाटकामुळे समाजामध्ये परिवर्तन घडायचं. म्हणून भगवान श्री रामकृष्ण त्यांच्यावर एवढे प्रेम करायचे. त्यांनी चैतन्य महाप्रभूवर नाटक लिहिलं, भगवान बुद्धावर नाटक लिहिलं, भक्त प्रल्हादावर नाटक लिहिलं. त्यांनी असे कितीतरी विषय, सामाजिक आणि आध्यात्मिक विषय घेऊन नाटकं लिहिली. त्यांना फादर ऑफ थिएटर म्हणतात. रंगमंचाचे ते फादर होते, जनक होते. जे एवढं त्यांचा वेस्ट बेंगॉलमध्ये एवढा त्यांचा आदर आहे. पश्चिम बंगालमध्ये त्यांना लोक एवढे मानतात कारण त्यांनी समाजाला आपल्या नाटकांच्या माध्यमातून मूल्य दिली. म्हणून भगवान श्री रामकृष्णांनी त्यांच्यावर प्रेम केलं. इथे पण आपण बघतो रामानंद सागर यांनी जेव्हा रामायण सिरियल सुरू केली, लोकांची किती गर्दी असायची. म्हणजे असं नाही की धार्मिक सिनेमे काढले तर लोक बघणारच नाही. संत ज्ञानेश्वर होता, संत तुकाराम महाराज होते, संतोषी माता होते, किती लोकांची गर्दी. लोक बघायचे. असं नाही की चांगले पिक्चर काढले तर लोक बघणार नाही. हा भ्रम आपण दूर केला पाहिजे. नाही बघितलं तरी हरकत नाही. पैसे कमावणं काही उद्देश नाही, लोकांना घडवणं हा उद्देश आहे. तेव्हा रामानंद सागर अमर होऊन गेले. त्यांनी रामायणाची सिरियल काढली आणि कितीतरी मूल्य लोकांना शिकायला मिळाले. B.R. चोप्रानी महाभारत काढलं. त्या महाभारताच्या माध्यमातून आपल्याला आपली संस्कृती कळली, आपला धर्म कळला, लोकांना मूल्य मिळाली. हा उद्देश आहे नाटकांचा आणि सिनेमांचा. हे आपण विसरलो. त्यांचे सिरियल चांगल्या चालल्या, त्यांनी पैसे पण कमावले, पण त्यांचं नाव राहून गेलं. नाहीतर आज कितीतरी असे फिल्म प्रोड्युसर आहे, ते गेल्यानंतर कोणी त्यांना विचारत पण नाही. ते काहीच मार्क सोडून जात नाही. पण जुने सिनेमे आहे त्यामधले गाणे कसे असायचे? भक्तिपूर्ण गाणे असायचे, देशभक्तीपर गाणे असायचे. त्यावेळचे सिंगर पण, गायक पण तसे असायचे. त्यावेळचे लेखक पण तसे जायचे. कवी प्रदीप किती सुंदर सुंदर गाणी लिहिली आहेत सिनेमासाठी. आणि ह्या लोकांनी गायली तरी किती भक्तिभावानं गायलेली आहे. म्हणजे हा जो भाव होता की सिनेमाच्या माध्यमातून समाजाला काहीतरी चांगलं देणं, आज याचाच तर आपल्याला विसर पडला. आणि एवढे मोठमोठे आदर्श आपण निर्माण केले, त्यांचं जीवन बघून आपण जीवन घडवलं पाहिजे हे पण आपण विसरलो. आपण त्यांना कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकून दिलं. हे सगळे पौराणिक लोक आहे. हे काही आजच्या युगामध्ये शक्य नाही. कोण होणार आहे धर्मात्मा? अरे बाबा, आजही धर्मात्मा झाले की. अब्दुल कलामासारखे लोक आजच्याच युगामध्ये येऊन गेले. कुठे स्वार्थ होता? किती सत्यप्रिय होते, देशाचे राष्ट्रपती झाले. पण असे लोक फार विरळे.
बोटावर मोजण्या इतके नावं असतात, कारण आदर्शाचं पालन कोणीच करत नाही. पण आदर्श नाहीच असं नाही आहे. आज पण समाजामध्ये असे लोक आहेत, कदाचित ते तुमच्या नजरेस पडत नसतील, ते चुपचाप काम करत असतील, पण असे लोक नाही असं नाही, ते आहे म्हणूनच जग टिकून आहे. अशा लोकांची संख्या वाढणं आवश्यक आहे. जेव्हा अशा लोकांची संख्या वाढेल तेव्हाच धर्माचं रक्षण होईल, तेव्हाच रामराज्य येईल, तेव्हाच ह्या लोकांचं महत्त्व आपल्याला कळेल. हे आपण समजून आपल्या जीवनाशी त्याला जोडलं पाहिजे. आपण जर त्यांना पूर्णपणे वेगळं करून टाकलं तर आपण जिथे आहोत तिथेच राहू, तिथेच नाही तर खाली जाऊ आपण, कारण काही आदर्शच नाही आहे. आदर्श असेल तर आपण प्रयत्न तरी करू वर जाण्याचा, नाहीतर आपण प्रयत्नच करणार नाही. म्हणून ह्या गोष्टी जीवनामध्ये घ्यायच्या आहे, आचरण करण्याचे प्रयत्न करायचे आहे. 100% आचरण होणार नाही तरी जेवढं होईल तेवढं तरी आपण करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. नाहीतर मनुष्य जीवनाचा उद्देश काय? नुसतं पशुसारखं जीवन जगणं हा काही जीवनाचा उद्देश नाही आहे. हे धर्मशास्त्र आहे, गीता आहे, उपनिषद आहे, रामायण आहे, महाभारत आहे, हे कुणासाठी आहे? हे काही पशुपक्ष्यासाठी नाही, आपल्यासाठी आहे, माणसासाठी आहे. आपण माणसासारखे माणसं आहोत, मग आपण माणसं असून पशुसारखं वागायचं नाही, काहीच चांगलं घ्यायचं नाही का? जीवन घडवायचंच नाही का? याला काही आपण म्हणतो की जीवनाचं सार्थक होईल कसं? अशामुळे काही जीवनाचं सार्थक होणार नाही, याला काही आपण मनुष्य म्हणू शकत नाही. तेव्हा आपल्याला खरं खरं मनुष्य बनायचं आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये फार आवश्यक आहे. आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.